नमस्कार मैत्रिणींनो, अवितास किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आले आहे मसूरची ग्रेव्ही भाजी। तुम्ही बघू शकता ह्याच्यात मी घातलं आहे बीटरूट आणि सुरण। ह्याच्याने मस्त चव येते आणि हे आपण चपाती सोबत, पुरी सोबत, भाकरी सोबत किंवा राईस सोबत पण सर्व करू शकतो। तर बघूया आपण ह्याचे साहित्य। तर इकडे मी घेतले आहे 2 वाटी मसूर आणि हा अख्खा मसूर आहे। ह्याला मी भिजून ठेवलं होतं 2 तासासाठी। इकडे मी घेतलं एक बीटरूट, त्याला कट केलं आणि मीठ लावून ठेवलं होतं, ह्याच्याने ह्याचा कलर येत नाही जास्त ग्रेव्ही मध्ये। आणि हा आहे सुरण, ह्याला मी मीठ आणि कोकम लावून असं ठेवलं आहे। तर मी आता हे सगळं ऍड करणार आहे कुकर मध्ये आणि 2 शिट्टी काढणार आहे। तर हा जो सुरण आहे आणि बीटरूट ह्याच्याने मस्त अशी ही चविष्ट भाजी बनते। तर इकडे घेतली मी कढाई आणि त्याच्यात मी ऍड केले 3 टेबलस्पून ऑइल। तर आपण ग्रेव्ही बनवून घेऊया इकडे। तर ग्रेव्हीसाठी आपण अगोदर कांदा आणि नारळ असे फ्राय करून घेऊ। तर इकडे घेतले आहे मी 3 कांदे आणि ह्याला आपण आता परतून घेऊ। इकडे मी गोवन स्टाईल ग्रेव्ही बनवणार, म्हणजे ह्याच्यात जाणार कोकोनट। तर मी इकडे आता ऍड केलं आहे कढीपत्ता। कढीपत्ता जेव्हा आपण भाजून त्याची ग्रेव्ही मध्ये ऍड करतो त्याच्यात मस्त असा त्याला फ्लेवर येतो, चव पण चांगली लागते। तुम्ही नक्की ट्राय करा, फोडणीमध्ये आपण टाकणारच आहे। तर इकडे मी घेतली 1 वाटी किसलेला नारळ। तर ह्याला म्हणजे एकदम फ्राय करून घ्यायचा आहे, मिक्स करायचा आहे प्रॉपर। मीडियम फ्लेम वरती मी ह्याला फ्राय करून घेणार। आता मी ह्याच्यात ऍड करते गरम मसाला, घरी बनवलेला गरम मसाला आहे हे। तुम्ही तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो तुम्ही ऍड करू शकता, चवीनुसार ऍड करा। मी इकडे 3 टेबलस्पून गरम मसाला ऍड केलाय, आणखी कुठलाही मसाला मी ह्याच्यात ऍड करणार नाही। तर ह्याला मस्त असा आपण मिक्स करून घेऊ। आता हे फ्राय झालेला आहे, तुम्ही बघू शकता ह्याचा खूप खमंग असा वास पडलेला आहे घरात। तर हा आता रेडी आहे, याला आपण वाटून घ्यायचा आहे। आता मी घेतली कढाई, याच्यात मी टाकते 1 टेबलस्पून ऑइल। तेल गरम झालं की ह्याच्यात मी टाकते ½ टीस्पून मोहरी। तर फोडणी देते, तर कढीपत्ता ऍड केलाय। आता मी ह्याच्यात ऍड करणार वाटण, अशी मी पेस्ट करून घेतली आहे आणि हे मीडियम फ्लेम वरती मी घेतलंय। आता थोडंसं पाणी ऍड करू, जो मसाला मिक्सचरच्या जारला लागलेला आहे तो आपण काढून घेऊ। पाणी जेवढं तुम्हाला पाहिजे, ग्रेव्ही जेवढी पातळ तेवढं तुम्ही पाणी इकडे ऍड करू शकता। आता मी एवढंच ऍड केलंय, मग बघू पाहिजे तर मी ऍड करणार। तर आता मी याच्यात ऍड करते जे आपण बॉईल करून घेतले होते अख्खा मसूर आणि बीटरूट आणि सुरण, हे आता ऍड करूया। तर मैत्रिणींनो, तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं आहे तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। ह्याला मी आता मिक्स करून घेते। ह्याच्यात मी ऍड करते 1 टोमॅटो, छोटासा घेतलाय मी टोमॅटो। मिक्स करून घेऊया। आता तुम्ही ह्या स्टेज वरती ह्याच्यात पाणी ऍड करू शकता, जेवढी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी ऍड करा। मी इकडे अर्धा कप पाणी ऍड केलाय आणि ह्याच्यात मी टाकते थोडासा गूळ। ग्रेव्ही जेव्हा आपण बनवतो भाजी, कुठली पण भाजी, तर त्याच्यात गूळ ऍड कराच, म्हणजे त्याच्याने खूप चांगली चव येते। आता आपण ह्याला शिजून घेऊया। इकडे मी ऍड करते मीठ। मीठ चवीनुसार घ्या, कारण आपण अगोदर सुद्धा मसूर बॉईल करून घेतली होती, त्याच्यात पण मीठ टाकलं होतं। तर याला चांगली उकळ आली पाहिजे। आता मी ह्याच्यात ऍड करते कोथिंबीर। आपली भाजी आता रेडी आहे टू सर्व। तर मैत्रिणींनो, मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा
की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। मी सर्व केला आहे राईस सोबत। तुम्ही ह्याच्यात चपाती, पुरी, भाकरी सुद्धा सर्व करू शकता। तर मी अशी थाळी मस्त सजवलेली आहे। तर भेटूया पुढच्या रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।